मध्ये अतिशय हुशार होती आणि तितकीच पारमार्थिक होती. सगळे गुण जिच्या मध्ये तिचं नाव आहे माता अनुसूया. सती अनुसूया उगाच म्हणत नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणून म्हणतात, सुग्रणी आणि उदारे रस ज्ञानी जेवणारे अतिशय सुग्र. स्वयंपाक तयार होता, चला जेवायला. घरामध्ये नेलं, हातपाय धुतले, पाट टाकलेले, रांगोळ्याचे थाट, भोजन व्यवस्था सगळी आनंदात समाधानात तयार झालेली. आणि सगळी भोजन व्यवस्था तयार झाल्यानंतर मग देव जेवायला येऊन बसले. तिन्ही देव एकामेकाच्या तोंडाकडे पाहतात. आता काय मागाव बरं तिला? सगळं मागितलं ते हजरच आहे. आता काय मागाव? विष्णु भगवान ताटकन उभा राहिले, सांगितलं, मैया ये भोजन नहीं चाहिए हमें. हमारे भोजन करने के नियम कुछ अलग है. क्या हुआ महाराज जी? आई, जेवण फार चांगलं आहे, पण आम्हाला जेवण करण्याचे नियम असे, तू जर आम्हाला नग्न होऊन आणणं वाढत असतील तर आम्ही खाणार नाही तर खाणार नाही. एका आई पुढे नगल, एका पुरुषा पुढे नगल. तिनं ओळखलं, हे कोणी भिक्षे करू नये, हे साक्षात देव येते. नजर होती तिला, पतिव्रता होती. पतीच्या कमंडलूला पाणी घेतलं तिने, देवांना पाहिलं, सांगितलंय, बघा देवांनो, तुम्हाला नग्न भिक्षा पाहिजे तर आईकडे बालक होऊन यावं लागतं. असं देव होऊन आलेलं चालत नाही. म्हणून पतिव्रतेचा अधिकार, हातात पाणी घेतलं तिने, देवाच्या अंगावर टाकलं. तू का म्हणे पतिव्रता? तिची देवावरी सत्ता. तिने देव बालक केले. काय गोल आणि सुंदर बालक दिसताय. गुटगुटीत लेकर, भरगच्च जावळं, गळामध्ये छोट्याल्या रुद्राक्षाच्या माळा घातल्या, फुलांचे गजरे हातामध्ये बांधले, फुलांचे गजरे दंडाला बांधले, फुलांचा गजरा एक डोक्याला बांधला, कपाळाला गंध येते लावलेला आहे, डोळ्यात काजळ घातलं, गालाला काळा टिळा लावलेला आहे, पायाला एक टिळा लावला, त्या लेकराला धरलं, पायाण्यात टाकलं, झोका देतील गाणं म्हणू लागली. तिचं नाव बाळा झो झो कुलभूषणा अनुसूया नंदना निद्रा करी बाळा मनमोहना अत्रीच्या नंदना बाळा झो झो रे. तिन्ही देवही शोभती ब्रह्मा विष्णू महेश्वर दिसते साजिरे सुंदर रूप मनोहर बाळा झो झो रे. कुलभूषणा अनुसूया नंदना निद्रा करी बाळा मनमोहना